नमस्कार, मी रेखा ससाने सुपर लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला ब्लाऊज कसं शिवायचं हे सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे। अस्तर जोडताना नेहमी हे लक्षात ठेवायचं की बाहीला उजवी आणि डावी ही कशी शोधायची किंवा आपण कसं समजणार की उजवी बाही कोणती आहे आणि डावी बाही कोणती आहे। तर हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं। हा पुढचा भाग आहे बाहीचा, हे तुम्ही पाहू शकता। हा पुढचा भाग आहे। तर मग या बाहीचा पुढचा भाग आणि या बाहीचा पुढचा भाग हे इथे समोरासमोर येतील असे ठेवायचे, म्हणजे तुम्ही चुकणार नाहीत आणि वेळेची बचत होईल। आणि हे असं आपल्याला व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्यायचंय। बाही अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। इथं आपल्याला 5 नंबरची टिप द्यायची आहे, जी आपण नंतर उसवणार आहोत। इथं 5 नंबरची टिप द्यायची आहे। अशा पद्धतीने सर्व बाजूने शिवून घ्यायचे 5 नंबरच्या टिपने, आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे। आणि आता हे पहा, ही आपली उजव्या बाजूची बाही आणि ही डाव्या बाजूची, दोन्ही बाही तयार आहेत। हा मागचा भाग आहे, हा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। उलट सुलट बाजू ओळखून ठेवायचा आहे। खालच्या बाजूला सरळ बाजू आहे, अशा पद्धतीने ठेवायचं आहे। हे अशा पद्धतीने सर्व जोडून घ्यायचं आहे। आणि जोडताना अजिबात कुठेही पीसला चून आली नाही पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे। पुन्हा असं करून पाहायचे, चेक करायचे की कुठं पीसला कुठे चून तर नाही आली ना, सगळं व्यवस्थित असं चेक करायचे। आणि मगच आपल्याला हा पीस अस्तरच्या मापाने कट करायचा, म्हणजे आपल्याला हे साईडचं जे आहे एक्स्ट्राचं कापड हे आपण कट करून टाकणार आहेत। अशा पद्धतीने पूर्ण साईडचा भाग हा कट करून टाकायचा आहे। साईडचा भाग कट केल्यानंतर हा अशा पद्धतीने दिसणार आहे। तर मग आपल्याला आता टक्स मारायचे आहेत मागचे। आता आपण हे टक्स मारून घेऊया। आणि इथे लास्टला टीप कधी लॉक करायची आहे, म्हणजे जेणेकरून आपला हा इथला भाग निसटणार नाही। हे नेहमी लक्षात ठेवायचे, जेव्हा आपण मध्येच टीप सोडणार असतो तेव्हा ती टीप लॉक करायची। 2.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे, 2.5 इंच ती दुमडायची आहे, अशी मधून दुमडायची। आणि आपल्याला इथून ही कमरपट्टी लावून टाकायची आहे। इथे एक अशी चून घ्यायची आहे, एक चून घ्यायची आहे जिथे आपण टक्स टाकलेला आहे तिथं एक चून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे। हे सर्व व्यवस्थित आपल्याला अशी एक टीप मारायची आहे, दाब टीप मारून घ्यायची आहे। याने काय होतं, डबल कापड लावल्यामुळे हे जे इथं आपण कमरपट्टीला डबल कापड लावले तर त्याने फिनिशिंग छान दिसतं, टिपा कमी दिसतात, शिवाय वेळही वाचतो। आता हा भाग आपण अशा पद्धतीने जोडून घेतलाय। कमरेची पट्टी पण लावून झाली आहे। आता आपण
हे पूर्ण साईडने शिवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे अस्तर आणि पीस हे जोड हाही भाग असा व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे साईडने. समोरासमोर ठेवल्यामुळे डावा उजवा आपल्याला ओळखणं सोपं जातं आणि आपण शिवताना चुकत नाही. आता हे अशा पद्धतीने आपण जोडून घेतलेलं आहे हा भाग. तसाच आपण कटोरीचाही जोडून घेऊ. कटोरीचाही तसाच ठेवायचा आहे. हे पहा, या बाजूला गोल आकार आहे, तसंच बरोबर याच्या समोरच हा असा ठेवायचा आहे. आता आपला हा कटोरीचा भागही जोडून झालेला आहे. तर ही चौकोनी कटोरी शिवायची कशी किंवा याला टक्स कसा काढायचा ते तुम्ही नीट पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही कटोरी आपल्याला इथं खालच्या बाजूला हे दोन्ही टोकं जोडून घ्यायचे आणि हे शिवायचे. अजिबात कुठलंही कापड खेचायचं नाहीये आणि व्यवस्थित शिवायचं आहे ते. आणि आता हा भाग हे टोक जोडायचे. नीट पहा मी घडी कशी घातली आहे. परत एकदा सांगते, हा भाग आहे तो इथं ठेवायचा आहे आणि या भागाशी न जोडता आपल्याला फक्त हा भाग जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित. हा जोडायचा आहे आणि त्याच्यावरती हा दुसरं एक टोक दुसऱ्या टोकाला हे जोडायचं आहे आणि हा असा त्रिकोण करायचा. इथं हा त्रिकोण झाला. या त्रिकोणचं माप घ्यायचं आहे. तर हे आपलं 2.5 इंच येत आहे, म्हणजे हा टक्स बरोबर आहे. हे आता आपल्याला इथे टिक मारून घ्यायची आहे, अशी सरळ टिक मारून घ्यायची आहे. ही झाली कटोरी तयार, चौकोनी कटोरी. आता आपल्याला हा भाग इथं हा कट नाही करायचा. हा कट केला तर मग फिटिंगला थोडासा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे हा भाग कट न करता जे आपण इतर कटोऱ्यांना करतो तसं आपण ह्या कटोरीला नाही करू शकत. त्यामुळे हा इथेच आपल्याला फिक्स करून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आता याच पद्धतीने आपण दुसरी शिवून घेऊ. या कटोरीला थोडीशी इथे वरच्या बाजूला थोडंसं मार्जिन शिल्लक राहतंय किंवा थोडंसं कापड शिल्लक राहतंय, तर ते अर्धा इंचाचं आहे. नीट आपण लक्ष देऊन पाहिलं तर ते अर्धा इंचाचं आहे आणि आपल्याला ते अर्धा इंच राहिलं पाहिजे शिल्लक. तर ते आपल्याला अशा पद्धतीने इथे एक रेषा मारून घ्यायची आहे. ते मी तुम्हाला नंतर. आता आपण क्रॉसपट्टीचा भाग किंवा काही जण याला बेल्टही म्हणतात, तर मग आपण तो बेल्ट लावून घेऊ.
एक बाजू अशी ठेवायची आहे आणि दुसरी अस्तरची बाजू आतल्या बाजूने लावायची आहे. आणि पूर्ण असं व्यवस्थित कुठेही कापड निष्ठून न देता व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. कारण ब्लाऊजचं कापड थोडं पण निसटलं तरी पण ते अंगात घातलं की लगेच फिसकतं. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन शिवायचं आहे. आणि तुम्ही पाहताय मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाग जोडताना दोन टिपांचा वापर करते. आता आपल्याला हा भाग मध्ये घालायचा आहे आणि हे 2 टोकं जुळवून इथे शिलाई मारायची आहे. आणि आता हा ओढून बाहेर काढायचा आहे. आता हा शिवलेला भाग पूर्णपणे आतमध्ये गेला आहे, त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग वाढतं आहे. आणि मी इथे ओव्हरलॉकची टीप दिलेली आहे, त्यामुळे अधिक फिनिशिंग वाढले. अशा पद्धतीने व्यवस्थित शिवून घ्यायचे. याच पद्धतीने आपण दुसरा भागही शिवून घेऊयात. आता आपल्याला ही 2 इंचाची पट्टी घ्यायची आहे, ती अशी फोल्ड करायची आणि हा उजवा भाग आहे तर उजव्या भागाला हुक पट्टी लावायची आपल्याला. तर ही 2 इंचाची पट्टी अशी ठेवून तिला शिवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता की मी सर्व बाजूने फक्त पाव इंच अंतराने तर पूर्ण कटोरी शिवून घेतलेली आहे. इथे पहा, सर्व बाजूंमध्ये पहा अगदी पाव इंच अंतर आहे. आता याला दाबटीप असं दुमडून इथे टिप मारून घ्यायची आहे. ही झाली हुकपट्टी तयार. ही पट्टी अशी सरळ करून घ्यायची आहे, कमी जास्त असलेली एकाच मापात करून घ्यायची आहे. आणि आपल्याला हे आय बनवण्यासाठी ही पट्टी उपयोगीला पडणार आहे, तर मग आपण ही पट्टी इथे लावून टाकणार आहोत. अशा पद्धतीने लावायची आहे. आणि हे कापड बरोबर ही आपण जी आतल्या बाजूची टीप घेतलेली ना तिथेच ठेवायचे आणि मग शिलाई द्यायची आहे.
तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने शिवलं आहे ते. एक्स्ट्राचा भाग कट करून टाकायचा आहे. इथेही आपल्याला पुढच्या बाजूने गळ्याचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने गळ्याचा आकार द्यायचा. आता हे हुक पट्टीचा भाग आपण इथं ठेवणार आहोत वरच्या बाजूला या पट्टीवरती. आणि हे माप आपल्याला बघायचं आहे, ही पट्टी किती जास्त होतीये. जेवढी जास्त होतीये तेवढी आपल्याला कट करायची आहे. आता ही 1/2 इंच आहे, तर मग तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे 1/2 इंचाच्या अंतराने. गळ्याचा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. हा असा आकार द्यायचा आहे आणि हे कापड कट करून काढायचे जे एक्स्ट्राचं आहे ते. आता आपण याचा मागचा भाग जोडून घेऊयात, म्हणजे शोल्डर. हे असे उलट सुलट ठेवायचे आणि हे शिवून घ्यायचे. आता आपलं शोल्डर जोडून झालेलं आहे. अशा पद्धतीने भाग आता आपल्याला उजवी बाही जोडून घ्यायची आहे. ही डावी बाही आणि ही उजवी बाही. तर मग बाही जोडण्यापूर्वी आपल्याला हे दोन्ही टोक जोडून घ्यायचे आहेत आणि याचा जो मध्य आहे तिथे आपल्याला एक नॉच द्यायचा आहे. अशा पद्धतीने एक नॉच द्यायचा आहे आणि तो इथे ठेवून आपल्याला ही बाही शोल्डरपासून जोडायची. शोल्डरपासून मुंढ्यापर्यंत बाही व्यवस्थित जोडून घ्यायची आहे, अगदी दोन्ही कापड न खेचता. आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही जोडून घ्यायची आहे शोल्डरपासून खाली मुंड्यापर्यंत. आता आपण बाह्या जोडून घेतलेल्या आहेत, तर आपल्याला फिटिंग कशी करायची आहे हे बघूयात. तर फिटिंग करण्यासाठी मागचा जो भाग आहे तर त्याचा मध्य काढायचा आहे. अशा पद्धतीने. आणि ह्या बाजूला हुकचं आई येणार आहे, त्यामुळे हा भाग पुढच्या बाजूला सोडायचा आहे. या रेषेपासून हा भाग पुढे सोडायचा आहे, जिथून शिवलाय तिथून. आणि लास्टला आपल्याला इथे एक टिप मारायची आहे. बघू शकता तुम्ही, फक्त क्रॉस पट्टीचा म्हणजे जे आपण बेल्ट म्हणतो तेच थोडंसं कापड बाहेर आहे, बाकी सर्व भाग व्यवस्थित जोडलेले आहेत. बघू शकता तुम्ही. याच पद्धतीने दुसराही भाग जोडून घेऊ.
पण हा भाग पुढे सोडायची गरज नाही. आपण आईचा भाग जसा पुढे सोडला होता ना, तसा हा हुकचा भाग पुढे नाही सोडायचा. हा बरोबर तिथेच ठेवायचा आहे आणि शिवायचा आहे. बघू शकता. हा थोडासा भाग एक्स्ट्राचा आहे तो कट करून टाकूयात आपण, म्हणजे सरळ फिनिशिंग दिसेल त्याला. या बाजूलाही आता आपल्याला हा भाग आपला जोडून झाला आहे. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. तर फिटिंग आपलं ब्लाऊजची कंबर किती आहे? 28 इंच. तर 28चा चौथा भाग घ्यायचा आहे. तर इथून 28चा चौथा भाग 7 येतो आहे. तर मग 7 इंचावर आपल्याला इथं मार्क करायचं आहे. आणि आर्मोल 7.5चा आहे, म्हणजे 15 इंचाचा आर्मोल आहे. तर मग 15 इंचाचा अर्धा भाग करायचा आहे. 7.5 इंच येईल. अशा पद्धतीने टेप ठेवून माप घ्यायचं आहे. आणि दंडखेर हा 11चा आहे. 11चा अर्धा भाग 5.5 इंच. अशा पद्धतीने या ब्लाऊजची फिटिंग छान झाली आहे. आता आपण अजून 2 एक्स्ट्रा टिप ज्या असतात त्या आपण देऊयात. सेम याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूचं फिटिंग करून घ्यायचे. गळपट्टी लावण्यासाठी या अशा पद्धतीने तिरप्या पट्ट्या मी कापून घेतल्या आहेत. तर मग ह्या जोडून घ्यायच्या आहेत. आता ही पट्टी आपल्याला गळ्याला दुमडून लावायची आहे व्यवस्थित. दोन्हीही कापड न खेचता व्यवस्थित जोडून लावायची आहे. आणि ही पूर्ण लावून झाल्यानंतर याला दाबटीप द्यायची आहे. दाबटीप देऊन नंतर मग आपल्याला त्याला हातशिलाई करायची आहे. त्यामुळे हातशिलाईने ब्लाऊज अधिक सुंदर दिसतं. हा ब्लाऊज आता तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. दिसायला फिनिशिंग वगैरे खूप छान आहे. मस्त. काय मग शिवणार ना तुम्ही पण असा मस्त फिनिशिंगचा ब्लाऊज? तुम्हाला हा प्रकार आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.